आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आता सोनं आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। एकाच दिवसात 12 वर्षातली सगळ्यात मोठी घसरण नोंदवली आहे। याचा परिणाम भारतीय बाजारावर दिसण्याची शक्यता आहे। भारतीय बाजारात मोठी कपात अपेक्षित आहे। संपूर्ण देशातील सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आज जागतिक बाजारपेठेमधून समोर आलेली आहे। बघा, सध्याच्या स्थितीला सोन्याच्या जागतिक बाजारपेठेमध्ये अशा काही घडामोडी निर्माण झालेल्या आहेत याचा तुम्ही स्वप्नात सुद्धा विचार केलेला नसेल। कारण गेल्या काही दिवसांपासून सोन्यामध्ये जी मोठी घसरण सुरू झालेली होती तर ती घसरण आता थांबायचं नाव सुद्धा घेत नाहीये। तर या घसरणीने आता एक ऐतिहासिक टप्पा पूर्ण केलेला आहे, ज्यामुळे संपूर्ण बाजारपेठेमध्ये एक मोठा धुमाकूळ पाहायला मिळत आहे। कारण इतिहासामधील सर्वात मोठी विक्रमी घसरण आज सोन्याच्या बाजारपेठेमध्ये पाहायला मिळालेली आहे। ही घसरण नेमकी कुठपर्यंत जाऊन थांबणार आहे हे जाणून घेणं प्रत्येक ग्राहकासाठी अत्यंत आवश्यक आहे। आता बघा, 2025 सालापासून सोन्याचे भाव ज्या वेगाने वाढत होते तर ते पाहता सामान्य माणूस सोने खरेदी करण्याचा विचार सुद्धा करत नव्हता, परंतु आज अचानक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये अशा काही घडामोडी घडलेल्या आहेत की ज्याचा थेट परिणाम या सोन्याच्या भावावरती दिसून आलेला आहे। म्हणजेच गगनाला भिडलेले सोने आता तोंडावरती आपटताना पाहायला मिळत आहे। बघा, मागच्या काही महिन्यांपूर्वी बाहेरच्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली होती। आता या परिस्थितीमुळे अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशातील मोठमोठ्या नेत्यांना म्हणजेच तेथील सरकारला पैशांची गरज भासू लागलेली होती। त्यामुळे त्यांनी त्यांच्या देशातील सोन्याचा साठा विकायला काढलेला होता, परंतु युद्धजन्य परिस्थितीमध्ये हे सोनं मोठ्या प्रमाणामध्ये विकलं गेलेलं नव्हतं। परंतु सध्याच्या स्थितीला आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहेत, त्यामुळे त्यांनी आता मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याचा साठा विकायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे आता आपल्या भारत देशातील सोन्याच्या भावामध्ये प्रचंड पडझड झाल्याची पाहायला मिळत आहे। आता बघा, ग्राहकांना बाहेरच्या देशातील सरकारने सोनं विकायला काढल्यामुळे आपल्या भारत देशातील सोन्याच्या बाजारपेठेमध्ये सोन्याची आवक वाढलेली आहे। सोन्याची आवक अचानक वाढल्यामुळे आणि खरेदीदार कमी झाल्यामुळे सोन्याच्या किमतींमध्ये प्रचंड घसरण पाहायला मिळत आहे। मागच्या काही दिवसांमध्ये सोनं जेवढं स्वस्त झालेलं नव्हतं त्याच्या 5 पटीने जास्त घसरण आज सोन्याच्या दरामध्ये पाहायला मिळत आहे। आता ही घसरण इतके वेगवान आहे की सोन्याच्या बाजारामध्ये हे जे सोन्याचे दर आहे तर या सोन्याचे दर आकडे प्रत्येक अर्धा तासाला आता बदलत आहेत। आता या सोन्याच्या दरांमध्ये हा जो अनपेक्षित बदल झालेला आहे तर या बदलामुळे सराफा बाजारामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। आता बघा, ग्राहकांना जर तुम्ही आज सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही वेळ काढून थोडा मार्केटचा अभ्यास करणं गरजेचं आहे। कारण सध्या सोनं ज्या पद्धतीने कमी होत चाललेलं आहे हे पाहता घाईघाईमध्ये जर तुम्ही एखादा निर्णय घेतला तर तुमचा आर्थिक तोटा होऊ शकतो। कारण ज्या ग्राहकांनी मागच्या 8 दिवसांपूर्वी सोनं खरेदी केलेलं होतं तर ते ग्राहक आजचे नवीन ताजे दर पाहून आता विचारामध्ये पडलेले आहेत। कारण आजचे ताजे दर हे त्यांनी खरेदी केलेल्या सोन्याच्या दरापेक्षा खूप कमी झालेले आहे। त्यामुळे सध्या तुम्ही सुद्धा मार्केटचा अभ्यास करणं फायद्याचे ठरणार आहे। आता बघा, ग्राहकांना आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 24 कॅरेट सोन्याचे दर, 22 कॅरेट सोन्याचे दर आणि 18 कॅरेट सोन्याचे दर पाहणार आहोत। हे जर दर तुम्ही पाहिले, जर तुम्ही हे दर ऐकले तर तुमच्या स्वतःवरतीच विश्वास बसणार नाही। परंतु चांदीच्या दरामध्ये सुद्धा हजारो रुपयांची घसरण आज पाहायला मिळालेली आहे। बघा, आता आपण चांदीचे आजचे ताजे दर पाहत आहोत। बघा, आज प्रति 1 ग्रॅम चांदीचा भाव 227 रुपये, 10 ग्रॅम चांदीचा भाव 2750 रुपये, 100 ग्रॅम चांदीचा भाव 27,000 रुपयांच्या आसपास मिळत आहे। तर आज प्रति अर्धा किलो चांदीचा भाव 1,15,000 रुपये आणि आज प्रति 1 किलोचा चांदीचा भाव 2,30,000 रुपयांवरती गेलेला आहे। आता बघा, सोन्याच्या सततच्या घसरणीमुळे सरकार सुद्धा या सोन्याच्या दरावरती आता नजर ठेवून आहे। कारण येणाऱ्या काही दिवसांमध्ये
दिवसांसाठी सरकारची नवीन धोरणे आता जाहीर झालेली आहेत। या धोरणामुळे आणि या महत्त्वाच्या निर्णयामुळे थेट तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक सराफा बाजारपेठेवरती परिणाम होताना आता दिसत आहे। कारण सरकारने जे नवीन नियम लागू करण्याचे निर्णय घेतलेले आहेत त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी सोनं खरेदी करण्याचं स्वप्न आता सत्यामध्ये उतरताना पाहायला मिळत आहे। आता बघा, बाहेरच्या देशांमध्ये युद्ध सुरू आहे, तर या युद्धासाठी त्या देशातील सरकारला शस्त्र सामग्रीची गरज भासत आहे आणि त्यांना शस्त्र खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये रोख पैशांची गरज आहे। म्हणून त्यांनी आपल्या तिजोरीमध्ये जो सोन्याचा साठा शिल्लक आहे तर तो सोन्याचा साठा बाजारपेठेमध्ये आता विकायला सुरुवात केलेली आहे। याचा भारतीय बाजारपेठेवरती काय परिणाम होईल याचं गुपित आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। सामान्य ग्राहकांना आता खऱ्या अर्थाने मोठा दिलासा मिळत आहे। आता बघा, ग्राहकांना सहसा युद्धाच्या काळामध्ये गुंतवणूकदार सोन्याचे भाव वाढतील या दृष्टिकोनातून गुंतवणूक करत असतात, परंतु या वेळेस इतिहास आता पूर्णपणे वेगळा आहे। कारण ज्या गुंतवणूकदारांनी सोन्याचे भाव वाढतील अशी अपेक्षा धरून सोन्याच्या भावामध्ये गुंतवणूक केलेली होते, तर ते ग्राहक आता डोक्याला हात लावून बसलेले आहेत। कारण आता बाजार पूर्णपणे खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या बाजूने कललेला आहे आणि ग्राहकांच्या खिशाला परवडेल अशा प्रमाणामध्ये आता सोनं घसरलेलं आहे। त्यामुळे घरातील लग्न करण्यासाठी दागिने बनवायचे असतील तर त्या ग्राहकांसाठी ही सर्वात मोठी घसरण आता पाहायला मिळत आहे। आज तुमच्या भागामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये आज सोन्याचा नेमका ताजाभाव काय सुरू आहे हे पाहणं खरेदी करण्यापूर्वी अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण प्रत्येक 10-15 मिनिटाला सोन्याच्या दरामध्ये मोठे बदल होत असल्यामुळे खरेदी करण्याची नेमकी वेळ कोणती आहे याबद्दल अनुभवी सराफांनी एक विशिष्ट वेळ सुचवलेली आहे। ज्या वेळेला बाजार स्थिर असतो त्यावेळी जर तुम्ही सोनं खरेदी केलं तर तुमचा 100% फायदा होणार आहे। आम्ही आज अशा सर्व जिल्ह्यांच्या यादी आता सांगणार आहोत जिथे सर्वात कमी सोन्याचे दर झालेले आहेत। आता बघा, ग्राहकांना तुम्हाला भरपूर दिवसांपासून सोनं खरेदी करण्याचं स्वप्न तुमचं होतं। भरपूर ग्राहकांचं चांदी खरेदी करण्याचं स्वप्न होतं, परंतु सोन्याचे दर आणि चांदीचे दर हे गगनाला भिडलेले होते। त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक सोनं खरेदी करण्याकडे आणि चांदी खरेदी करण्याकडे पाठ फिरून बसलेले होते। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर बाहेरच्या देशांमध्ये युद्ध सुरू असल्यामुळे सध्याच्या स्थितीला सोन्याच्या दरामध्ये आता प्रचंड घसरण झालेले आहे। सोन्याचे आणि चांदीचे दर मोठ्या प्रमाणामध्ये तोंडावरती आपडले आहे। सोन्यातील ही घसरण झाल्यामुळे महागाईतल्या महागाई सराफांनी आता मोठ्या प्रमाणामध्ये चिंता व्यक्त केलेली आहे। परंतु सध्याच्या स्थितीला ग्राहकांसाठी ही बातमी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ठरत आहे। अखेर सोन्या चांदीचे दर घसरल्यामुळे सर्वसामान्य ग्राहक आता सोनं खरेदी करायला आणि चांदी खरेदी करायला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कल दाखवत आहे। भरपूर ग्राहकांनी आज सकाळपासून सोने खरेदी करायला सुरुवात केलेली आहे। भरपूर ग्राहकांनी आज सकाळपासून चांदी खरेदी करायला सुरुवात केलेली आहे। जर तुमच्या घरामध्ये काही लग्न कार्य असेल किंवा तुम्हाला सोन्यामध्ये गुंतवणूक करून ठेवायची असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे। कारण अखेर सोन्याचे आणि चांदीचे दर प्रचंड कोसळलेले आहेत। सोन्याचे चांदीचे दर कोसळल्यामुळे सर्वसामान्य ग्राहक आता प्रचंड खुश होत आहेत। सर्वसामान्य ग्राहकांचा आता भरपूर दिवसांचं स्वप्न पूर्ण होत आहेत। तर एकंदरीत सोन्याचे दर आज किती हजार रुपयांनी घसरलेले आहेत, सोन्याच्या दरामध्ये का घसरण होत आहे, सोन्याचे दर कोसळण्याची मुख्य कारणे काय आहेत, तर याची माहिती आपण देणार आहोत। यासोबत ग्राहकांना आज तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये आज 24 कॅरेटचा दर काय आहे याविषयी सुद्धा माहिती देणार आहे। त्यामुळे जर तुमचं सोनं खरेदी करण्याचं स्वप्न असेल, तुम्ही सोने खरेदी करणारे ग्राहक असेल, तुम्हाला कमी पैशांमध्ये अधिकचं अधिक सोनं मिळालं पाहिजे असं जर वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। आता बघा, ग्राहकांना सोनं खरेदी करणं हा सर्वांचा छंद असतो। प्रत्येकाला वाटतं की आपल्याकडे थोडंच तरी सोनं असायला पाहिजे, परंतु सोन्याचे भाव तेजीने वाढलेले होते, सोन्यामध्ये प्रचंड वाढ झालेली होती। त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक सोनं गुंतवणूक करण्याकडे किंवा सोन्याची खरेदी करण्याकडे कल दाखवत नव्हते। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर मोठ्या प्रमाणामध्ये आता सोन्याची घसरण पाहायला मिळत आहे। सोन्याच्या घसरणीसोबत आता चांदीच्या दरामध्ये सुद्धा प्रचंड घसरण पाहायला मिळत आहे। सोन्याचे दर कोसळल्यामुळे सर्वसामान्य ग्राहक आता खुश होत आहे। ग्राहकांचं भरपूर दिवसांचं स्वप्न आता पूर्ण होत आहे। परंतु या सोन्याचे दर, या चांदीचे दर
दर कशामुळे घसरत आहेत, अजून या सोन्याचे दर चांदीचे दर किती दिवस असेच घसरत राहतील, मग तुम्ही सोनं कधी खरेदी केलं पाहिजे, चांदीची खरेदी कधीपासून केली पाहिजे, याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगत आहे, जेणेकरून तुमचं सोनं खरेदी करण्याचं स्वप्न, चांदी खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होऊन जाईल आणि तुम्हाला कमी पैशांमध्ये जास्तीचे जास्त चांदी, जास्तीचं जास्त सोनं मिळून जाईल। आता बघा ग्राहकांना एकंदरीत पाहायला गेलं तर सर्वसामान्य ग्राहकांसाठी ही जागतिक बाजारपेठेमधून आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे, कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये अशा काही घडामोडी झालेल्या आहेत की ज्याचा थेट परिणाम सोन्याच्या दरावरती झालेला आहे आणि जागतिक बाजारपेठेमध्ये आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये अशा ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्यामुळे सोन्या चांदीचे दर आता प्रचंड कोसळत आहे। सर्वसामान्य ग्राहक आता प्रचंड खुश होत आहे, कारण ग्राहकांना भरपूर दिवसांपासून सोनं आणि चांदी खरेदी करायचं होता, परंतु सोन्या चांदीचे दर प्रचंड वाढलेले होते, त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या इच्छा पूर्ण होत नव्हत्या, परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर सर्वसामान्य ग्राहकांची इच्छा आता पूर्ण होत आहे। ग्राहकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे, कारण सोनं खरेदी करणं महिलांसाठीच नाही तर पुरुषांसाठी सुद्धा एक महत्त्वाचा छंद मानला जातो। महिला असू द्या, पुरुष असू द्या, सर्वांना वाटतं की आपल्याकडे सोनं असायला पाहिजे, परंतु पैशाच्या अभावामुळे सर्वसामान्य ग्राहक सोने खरेदी करण्याकडे कल दाखवत नव्हते, परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर सोन्याचे दर आणि चांदीचे दर हे प्रचंड कोसळत आहे। सोन्याची किंमत आणि चांदीची किंमत ही मोठ्या प्रमाणामध्ये आता घसरत आहे। ग्राहकांना खऱ्या अर्थाने आता दिलासा मिळत आहे। तर एकंदरीत ग्राहकांना सोन्याचे दर आणि चांदीचे दर हे किती हजार रुपयांनी कोसळत आहे, या दरांमध्ये किती हजार रुपयांची पडझड पाहायला मिळत आहे, याचीच माहिती आता आपण सविस्तर पद्धतीने सांगत आहोत। तर बघा ग्राहकांना भरपूर दिवसांपासून तुम्ही सोने खरेदी करण्याच्या तयारीत होतात, परंतु तुम्ही सोनं खरेदी करत नव्हतात, परंतु ग्राहकांना सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर सोन्याची किंमत मोठ्या प्रमाणामध्ये आता घसरत आहे। सोन्याच्या भावामध्ये प्रचंड घसरण पाहायला मिळत आहे। सोन्या चांदीचे दर मोठ्या प्रमाणामध्ये आता कमी होत आहेत। तर एकंदरीत ग्राहकांना सोन्याचे दर किती हजार रुपयांनी कोसळत आहे ते आपण पाहून घेऊयात, कारण ग्राहकांना जर विचार करायला गेला तर सोन्याचे दर मागच्या काही दिवसांपासून प्रचंड वाढलेले होते, परंतु जागतिक बाजारपेठेमधून आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधून अशा काही घडामोडी समोर आलेल्या आहेत, त्यामुळे सोन्या चांदीचे दर तर घसरत आहेत। याच्यामुळे या ठिकाणी आता प्रचंड सोन्या चांदीच्या दरामध्ये आता घसरण होत आहे। तर एकंदरीत सोन्याच्या दरामध्ये किती हजार रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे, याची माहिती आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया। आता बघा ग्राहकांना आजचा 24 कॅरेटचा ताजभाव, 22 कॅरेटचा ताजभाव, 18 कॅरेटचा ताजभाव आपण पाहणार आहोत। बघा आपण अर्धा किलो चांदीचा भाव, 1 किलो चांदीचा भाव पाहिलेला आहे, म्हणजेच आपण चांदीचा भाव पाहिलेला आहे। आता आपण सोन्या चांदीचे दर सुद्धा पाहून घेऊयात, जेणेकरून ग्राहकांना तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि तुमचं भरपूर दिवसांचं स्वप्न पूर्ण होऊन जाईल, कारण ग्राहकांना तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होते, परंतु यापुढे तुम्हाला आता वाट पाहण्याची गरज भासत नाहीये। बघा ग्राहकांना सोनं खरेदी करणं प्रत्येकासाठी अत्यंत गरजेचं आहे, परंतु सोन्याचे दर हे प्रचंड कोसळलेले होते, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी आता सोनं खरेदी करणार आहेत, परंतु मागच्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव हे तेजीने वाढलेले होते, त्यामुळे तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करत नव्हता। तर बघा ग्राहकांना सध्याच्या स्थितीला सोन्याच्या दरामध्ये आणि चांदीच्या दरामध्ये मोठी पडझड झाल्याचं पाहायला मिळत आहे। सोन्याचे दर आणि चांदीचे दर मोठ्या संख्येने आता कमी झालेले आहेत। तर एकंदरीत सोन्याचे दर, चांदीचे दर किती हजार रुपयांनी कमी झालेले आहेत ते तुम्हाला लगेच सांगतो, परंतु सोन्याचे दर आणि चांदीचे दर हे कशामुळे कमी झालेले आहेत ते सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे। तर बघा अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये युद्ध सुरू होता, त्याचा थेट परिणाम सोन्याच्या दरावरती झालेला होता। यानंतर ग्राहकांनो अमेरिकेचा डॉलर मजबूत झालेला होता, डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्याचे दर कोसळलेले होते। यासोबत सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर शेअर मार्केट सुद्धा कोसळलेलं होतं, त्यामुळे सोन्याची किंमत सुद्धा कोसळलेली होते। तर एकंदरीत अशा कारणामुळे सोन्याचे दर कोसळत होते। तर सध्याच्या स्थितीला 24 कॅरेट सोन्याचा दर 1,46,000 रुपयांवरती आलेला आहे, 22 कॅरेट सोन्याचा दर 1,32,000 रुपयांवरती आलेला आहे आणि 18 कॅरेट सोन्याचा दर 1,17,000 रुपयांवरती आलेला आहे। तर अशा पद्धतीने सोन्याचे दर आहेत। तर आज
प्रत्येक ग्रॅम चांदीचा दर 227 रुपये, 10 ग्रॅम चांदीचा दर 2750 रुपये, यासोबत 100 ग्रॅम चांदीचा भाव 27,000 रुपयांवरती आहे. यासोबत ग्राहकांनो आज 2,70,000 रुपयांवरती चांदी पोहोचलेली आहेत. एकंदरीत विचार करायला गेला तर सोन्या चांदीमध्ये ही पटजड पाहायला मिळत आहे. जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल, चांदी खरेदी करायची असेल तर तुम्ही थोडंसं थांबलं पाहिजे, कारण अजून सोन्याच्या दरामध्ये आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. अनुभवी सराफांनी दिलेल्या माहितीनुसार जागतिक बाजारपेठेमध्ये आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठ्या घडामोडी सुरू आहेत. याचा परिणाम सोन्याच्या दरावरती आणि चांदीच्या दरावरती होत आहे.